परिसाचे नसाय उपमा लोह 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 परिसाचे नसाय उपमा सद्गुरु महिमा गाते 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 आपण सारे करते कासाड 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 जगद्गुरु तुकोबराय म्हणतात लोह परिसाची न साहे उपमा. साधूंच्या कृपेला किंवा साधूंच्या सूत्राला किंवा साधू आणि साधकाच्या ऐक्यतेच्या कार्याला लोह आणि परिसाची उपमा या ठिकाणी योग्य दिसत नाही. न साहे उपमा ती उपमा या ठिकाणी लागू पडत नाही. सद्गुरु महिमा अगाध असे. सद्गुरूंचा महिमा हा अगाध आहे आणि असा अगाध असलेला महिमा त्या महिम्याचं वर्णन मज सारख्या पामराकडून काही होणं शक्य नाही. कारण तुका म्हणे अंगी व्हावे जे आपण तरीच महिमान येईल कडू अन्यथा ते महिमान कडू येणार नाही. साधू झाल्यानंतर साधूची महती वर्णन करता येते. साधू झाल्यानंतर साधू पदाचा आशय जीवाला कळतो. साधू झाल्यानंतर साधुता स्वीकृत केली जाते अन्यथा साधुता प्राप्त होत नाही. आणि म्हणून ती साधुता यावी तेवढ्यासाठी मोठ्या प्रेमाने माझ्या परमात्म्याचा एकदा नामोच्चार करा. जय 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 विठ्ठल कुमारी जय 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 विठ्ठल कुमारी जय 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 विठ्ठल कुमारी जय 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 विठ्ठल कुमारी जय 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 जय
लई मोठी आहे आणि अशा मोठ्या सोसायटीमध्ये आपल्याला येण्याचा योग आला. भाग्यशाली तुम्ही आपण की शिवजींच्या या पवित्र स्थानावर तुम्हा आपल्याला माझ्या पांडुरंग परमात्म्याचं कीर्तन श्रवणाचा लाभ झाला. आनंद आहे. असा योग प्रत्येक वेळेला घडो. अशा योगाने तुमचं आपलं अंतकरण विशाल बनो. साधूंची रीत समजो. साधूंचा आशय तुम्हा आपल्याला कळो. साधूंची शरणागती तुम्हा आपल्याला घडो. सद्गुरूंचं सानिध्य लाभो. या ठिकाणी एकाच व्यक्तीने एवढी सगळी विठावठेव केली. परमस्नेही सागर भाऊ क्षीरसागर यांनी हा विषय परवा तेरवा मांडला. म्हणले बापूजी कार्यक्रम करायचा आहे पण साथ नाही. म्हणतो साथ जो आहे ना, साथ मग माणसे मरी जातात. साथुनी म्हणजे माणसे. साथनी गरज, संगतनी गरज आहे नाही का. आणि या ठिकाणी या साधू संतांचा संग घडला. त्यांच्याही अंतकरणामध्ये विशालता प्राप्त हो. त्यांनाही आपल्याकडे आलेल्या संत ब्रीदाचा उद्गम त्यांच्या अंतकरणापर्यंत पोचो. हंस ब्रह्मा त्रिदत्त नारायण लक्ष्मण बलभीम सखायानंद शांतामाई बंडोबाबा केरोबा बाबा श्रीपाद बाबा रामदास बाबा सद्गुरू आई साहेब यांच्या माध्यमातून आलेलं जे सूत्र आहे ते सूत्र त्यांच्यापर्यंत पोचो अशी महान अपेक्षा बाळगतो. तीच अपेक्षा तुकोबराय म्हणतात. तुका म्हणे कैसे आंधळे हे जण गेले विसरुनी खऱ्या देवा. खऱ्या देवाचा परिचय नसल्यामुळे, खऱ्या देवाची भक्ती कळत नसल्यामुळे तुकोबरायांना सांगावं लागलं की बाबा खऱ्या देवाचा विषय समजून घ्या. खऱ्या देवाशी नातं जोडून घ्या. आणि एकदा जर का खऱ्या देवाशी नातं जुडलं तर तुमच्यात आणि साधुतेमध्ये फरक राहत नाही. तेच तुकोबराय अभंगाचे शेवटच्या चरणात म्हणतात. तुका म्हणे कैसे आंधळे हे जन. तुका म्हणे कैसे आंधळे Oh
साधू संतांचा निर्देश अगदी विशालतेचा आहे. साधू महात्मे म्हणतात, लहानपणी खेळल्या जाणाऱ्या खेळण्यांचा वापर 20-22 वर्षानंतर जसा फिका होतो, तद्वत तुम्ही आपण सुद्धा जी काही भक्ती करतो त्या भक्तीचा वापर जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत केला जातो. आणि ज्या वेळेला साधू महात्मे आपल्या जीवनात येतात त्या वेळेला खऱ्या आणि खोट्याचं परीक्षण करून देतात. खरं म्हणजे काय? चैतन्य म्हणजे खरं आहे, जे जगाला समव्याप्त आहे. अशा चैतन्याचं ऐक्य म्हणजे खऱ्या देवाची भक्ती. साधू महात्मे मुसमुशीत चैतन्यमय प्रभू परमात्म्याची मूर्ती असतात. पण आमचं कपाळ करंट नशीब आम्हाला तिथपर्यंत नेत नसतं. पण ज्या दिवशी संतांच्या मार्फत आम्ही संतांपर्यंत पोहोचतो त्या वेळेला खऱ्या खोट्याचा निवाडा करतो. आणि त्या वेळेला संततेची देव, देवतेची संत, निमित्त त्या प्रतिमा, या उक्तीचा आम्हाला आशय काढायला लागतो. आजचं जे कीर्तन आहे ते फक्त पुढच्या वर्षी येणाऱ्या महाशिवरात्रीला सत्याची उभारणी व्हावी या महान पर्वावर या ठिकाणी महान आनंदमय ज्ञान यज्ञ या ठिकाणी तयार व्हावा. साधूंचा आश्रय या ठिकाणी प्राप्त व्हावा. नेक्या साधूंची कीर्तने प्रवचने व्हावीत एवढ्यासाठी हा उद्योग आहे. कारण बुडत असे जण न देखवे डोळा, येतो कडवडा म्हणून या. ज्या साधूंनी हे कार्य केलं त्या साधूंचं आपण एकदा भजन करू. ज्ञानेश्वर क्षीरसागर भावांचा एकच या ठिकाणी निर्देश आहे. ते म्हणतात की साधूंचं या ठिकाणी 7 दिवस वास्तव्य असावं. साधूंनी इथे येऊन मात्र माझ्या शिवबाबांचा प्रसाद जगाला वाटावा. आणि या ठिकाणी महाशिवरात्रीच्या पर्वापासून सत्याला सुरुवात व्हावी अशा आशयाने हे अंतकरणाची विशालतेचं कार्य त्यांनी हाती घेतलेलं आहे. सगळ्यांनी या कार्याला हातभार लावा आणि या ठिकाणी शिवजींचा प्रसाद मात्र मिळावा अशी कल्पना किंवा संकल्पना मनात तयार करा. बाकी इतरत्र काही दुसरे बोलणे नाही. झालेली सेवा तुम्हा संतांच्या चरणी समर्पित करतो. टाडकरी महात्म्यांच्या चरणी समर्पित करतो. विनेकरी, पेटीवादक, मृदंगवादक आणि महान बसलेले संत श्रोत्यांच्या चरणी समर्पित करतो. आणि झालेली सेवा या ठिकाणी समापन करतो. जय विठ्ठल.